नमस्कार मंडळी. जर तुम्ही 70 किंवा त्याहून अधिक वयाचे असाल तर स्नायू खराब होणे किंवा स्नायू कमी होणे हा तुमचा पहिला शत्रू आहे. जर तुम्हाला वाटत असेल की म्हातारपणात कमजोरी येईल तर ऐका. हा विचार तुम्हाला मारण्यासाठी पुरेसा आहे. आम्ही 219 भाज्यांवर धोकादायक संशोधन केले. 70 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या स्नायूंना पुनर्जीवित करणाऱ्या भाज्या शोधणे हे उद्दिष्ट होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतक्या भाज्यांपैकी फक्त 8 भाज्या काम करतात. सुपरफूड म्हणून तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करता त्या उर्वरित गोष्टींचा एकतर शून्य परिणाम होतो किंवा ते तुमचे स्नायू वेगाने नष्ट करतात. नोएडा सेक्टर 16 जवळील दवाखान्यातील अनुभव पहा. 78 वर्षीय विनोद शर्मा दररोज ब्रोकोली खाऊन स्वतःला निरोगी मानत असत. पण त्यांचे पाय इतके कमकुवत झाले की आता तो फक्त एका वॉकरच्या मदतीने चालतात. किंवा 80 वर्षाची प्रीती मेहता केळी खाऊन त्यांच्या आरोग्यास धोका देत असे. पण त्यांच्या मांडीचे स्नायू इतके सुजलेले होते की तिला तिच्या घरच्या पायऱ्या चढणेही शक्य नव्हते. पण त्यानंतर रमेशची कहाणी आली. 79 वर्षीय रमेशने असे काहीतरी केले ज्याने माझे जग हादरवून टाकले. त्याने फक्त या 8 भाज्यांपैकी एक त्यांच्या नाश्त्यात घातली आणि फक्त 30 दिवसात हलून न शकणारी एक काठी मागे सोडून तो दवाखान्यात गेला. कागदी ज्ञान आणि वास्तविक शक्ती यात हाच फरक आहे. पण यामागे गूढ रहस्य आहे. कोट्यावधी रुपयांचं आरोग्य आणि प्रथिने व्यवसाय तुम्हाला या 8 भाज्यांबद्दल जाणून घेऊ देऊ इच्छित नाही. कारण माहिती आहे का? कारण ते इतके स्वस्त, इतके सामान्य आणि इतके शक्तिशाली आहे की त्यांच्याकडून कोट्यावधी नफा मिळवता येत नाही. आज मी त्या भाज्यांचा समावेश करणार आहे. आपण 8 ते 1 पर्यंत मोजू आणि पहिल्या क्रमांकावर 100 ग्रॅममध्ये 21 ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिने असलेली भाजी आहे, जी माणसाला देखील हरवू शकते. व्हिडिओमध्ये टिकून राहा. ही केवळ एक टीप नाही. 70 वर्षानंतर जीवन जगण्याची ही रणनीती आहे. माझे सर्व दावे वैद्यकीय संशोधनावर आधारित आहेत, ज्याचे संदर्भ खालील वर्णनात दिलेले आहेत. तुम्ही स्वतः सत्याचा सामना करू शकता. खूप उशीर होण्यापूर्वी एक प्रश्न, तुमचे वय किती आहे? आणि वयाच्या 40व्या वर्षी तुम्ही जे काम मजेत करायचे ते काम आता पुन्हा करायला तुम्हाला सर्वात जास्त आनंद होईल. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि वयाच्या 70 वर्षापेक्षा जास्त वयाच्या स्नायूंबद्दल तुमचा प्रश्न काय आहे यावर लगेच टिप्पणी करा. तुमच्या टिप्पणीनंतरच मी धोकादायक रहस्य उघड करेन, ज्यामुळे तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीचा पुनर्विचार कराल. पहा, जर तुम्ही अंडी आणि मांस खाल्ले तर तुम्हाला वाटते की तुम्हाला प्रथिने मिळत आहे. पण तुम्ही जर एक जीवघेणी चूक करत आहात. आज अनेक रुग्ण दररोज कोंबडीची अंडी खाऊन स्नायूंचे नुकसान थांबवू शकले नाही. याचे कारण म्हणजे शरीर वृद्धापकाळात प्रथिनांचा वापर करणे बंद करते. याला विज्ञानात ॲनाबॉलिक रेझिस्टन्स म्हणतात. परंतु या 8 भाज्यांमध्ये एक गुप्त घटक आहे जो हा प्रतिकार मोडतो आणि प्रथिने थेट तुमच्या स्नायूंमध्ये रॉकेट इंधनाप्रमाणे पाठवतो. जर तुम्ही फक्त प्रथिने खाल्ली पण हे घटक घेतले नाहीत तर तुमच्या प्रथिनांमुळे स्नायू वाढणार नाहीत, तर शरीरातील चरबी वाढेल. वयाच्या 70 वर्षापेक्षा जास्त वयाच्या ताकदीची सखोल किल्ली काय आहे हे जाणून घेण्यासाठी पहिल्या क्रमांकाच्या भाजीवर थांबा. हे रहस्य जाणून घेतल्यानंतर तुम्ही प्रथिनांच्या महागड्या फूडवर 1 रुपये देखील खर्च करणार नाही. चला सुरुवात करूया. आमच्या यादीत 8व्या क्रमांकावर ती भाजी आहे जिच्याकडे तुम्ही नेहमीच दुर्लक्ष केले असेल. 100 ग्रॅम डाळीसाठी सुमारे 12 ग्रॅम प्रथिने. हे डाळी हे या जगातील सर्वात जुन्या लागवडीखालील खाद्यपदार्थांपैकी एक आहे. पण आधुनिक विज्ञान हे सिद्ध करते की सर्वात शक्तिशाली देखील आहेत. प्रति 100 ग्रॅम सुमारे 12 ग्रॅम प्रथिनांसह डाळी, अंडी खूप मागे सोडतात. पालकांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉलेट,
भरपूर प्रमाणात असते. 70 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी स्नायू सक्रिय ठेवण्यासाठी आणि रक्त परिसंचन योग्यरित्या चालू ठेवण्यासाठी हे पोषक अत्यंत महत्त्वाचे आहेत. 2020 मधील एका अभ्यासात असे आढळून आले आहे की ज्या व्यक्तींनी आठवड्यातून 4 वेळा मसूर खाल्ले त्यांचे स्नायू द्रव्यमान आणि पकड बळकट होते, जरी त्यांचे एकूण प्रथिने सेवन समान होते. परिणाम पाहून संशोधकांना आश्चर्य वाटले. डाळीमधील लायसिनचे प्रमाण अंड्यापेक्षा जवळजवळ दुप्पट असते. कोलेजन तयार करण्यासाठी आणि स्नायूच्या दुरुस्तीसाठी लायसिन किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला आधीच माहिती आहे. सामान्यतः वृद्धांमध्ये लोहाची कमतरता ही एक मोठी समस्या असते, ज्यामुळे अशक्तपणा आणि थकवा येतो. डाळी हा या लोहाचा एक उत्कृष्ट स्रोत आहे, जो तुमच्या स्नायूंमध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढवतो. जर तुम्हाला दिवसभर लवकर थकवा आला तर तुमच्या रक्तात ऑक्सिजनची कमतरता असू शकते. नियमित व्यायाम तुम्हाला या समस्येवर मात करण्यास मदत करू शकतो. दिल्लीच्या चांदणी चौकातील पारंपरिक स्वयंपाकघरात डाळींचा वापर खूप जुना आहे. याचा वापर केवळ डाळ म्हणून नव्हे तर डाळ वडा किंवा डाळ पुरी बनवण्यासाठी देखील केला जातो. पण लक्षात ठेवा की मोठ्या डाळी कमी तेलात तळल्या पाहिजेत, जेणेकरून त्याचे आरोग्यदायी फायदे टिकून राहतील. मसूर डाळ इतक्या कमी दरात इतके पोषण देते की त्याला खरोखरच सुपर फूड म्हटले जाऊ शकते. तुमच्या आहारात याचा समावेश केल्याने तुम्हाला हळूहळू जाणवेल की तुमच्या शरीराचा थकवा लक्षणीयरित्या कमी झाला आहे आणि स्नायू पुन्हा जागृत झाले आहेत. स्नायू शोषण विरुद्ध लढण्यासाठी 70 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये स्कार्पेनिया मसूर हे तुमच्या साठ्यांचे गुप्त शस्त्र असल्यासारखे आहे. मसूर डाळीत भरपूर प्रमाणात लायसिन असते. 70 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या शरीरात अॅमिनो ॲसिड्स कमी असतात आणि त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो. हे वयामुळे स्नायूचे जलद नुकसान होण्यापासून रोखते. तुम्ही ते सॅलडमध्ये कच्चे खाऊ शकता. प्रथिने वाढवण्यासाठी लसणीसह हलके तळून घ्या किंवा सूपमध्ये घाला. सोया वेगाने ताकद वाढवतात, पण आमच्या यादीतील शेवटची भाजी प्रथिनांच्या बाबतीत सर्वात धक्कादायक आहे. त्यात इतकी प्रथिने आणि स्नायू निर्माण करण्याची शक्ती आहे की ती माणसाशी स्पर्धा करू शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. कच्चे सोयाबीनमध्ये प्रति 100 ग्रॅम सुमारे 14 ग्रॅम प्रथिने असतात. इद्माकडे कच्च्या सोयाबीनचा साठा आहे, जो तुम्ही कदाचित अनेक विदेशी राष्ट्रांमध्ये पाहिला असेल. ही भाजी स्नायू बांधणीसाठी जगातील सर्वात दुर्लक्षित खाद्यपदार्थांपैकी एक आहे. प्रति 100 ग्रॅम सुमारे 14 ग्रॅम प्रथिनांसह ते सहजपणे अंड्यांना हरवते आणि इतर अनेक भाज्यांपेक्षा वेगळे सुजेमध्ये संपूर्ण प्रथिने असतात. त्यात सर्व 9 आवश्यक अॅमिनो योग्य संतुलनात असतात. वयाच्या 17व्या वर्षी स्नायू दुरुस्त करण्यासाठी तुमच्या स्नायूंना नेमके हेच इंधन आवश्यक आहे. हे महत्त्वाचे आहे कारण जसजसे आपले वय वाढते तसतसे प्रथिनांचे स्नायूमध्ये रूपांतर करण्यात आपले शरीर कमी कार्यक्षम होते. या प्रक्रियेला ॲनाबॉलिक रेझिस्टन्स म्हणतात. सोयाबीनमध्ये या अडथळ्यांवर मात करण्यास मदत होते. हे लुसिनने समृद्ध आहे, जे स्नायूंच्या वाढीसाठी स्विच म्हणून काम करते. 2012 मधील वैद्यकीय चाचणीचे पुष्टी केली की सोयाबीन प्रथिने सक्रियतेसह एकत्रितपणे प्राण्यांच्या प्रथिना इतकेच स्नायू द्रव्यमान वाढवण्यात प्रभावी आहेत. परंतु त्याचा अतिरिक्त फायदा असा आहे की ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि हृदयाच्या आरोग्यास मदत करते. 74 वर्षीय सेवानिवृत्त परिचारिका मीना देवी यांना बागकामाची आवड होती, पण तिला विश्वास होता की दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे पाय आणि पाठ वेदनेने आजारी पडेल. त्यांच्या पुस्तकाने त्यात वाफवलेले एडमिन थोडे समृद्धी मीठ घालून खायला शिकवले. सुरुवातीला मला वाटले की ते फक्त संमोहन आहे,
पण 2 महिन्याच्या नियमित सेवनानंतर वीणादेवीच्या लक्षात आले की तिला दुसऱ्या दिवशी तितकी वेदना होत नाही. त्याने त्याच्या वृद्ध मित्रांना सांगितले की असे दिसते की माझे स्नायू आता शिक्षा करण्याऐवजी परत येत आहेत. कारण स्पष्ट आहे. सोयाबीन संपूर्ण अमिनो ऍसिड प्रोफाईल स्नायूंच्या पुनर्प्राप्तीला गती देते आणि त्यात उपस्थित असलेला एस्लोपमन नावाच्या नैसर्गिक वनस्पती संयुगे वृद्ध स्नायूंना कमकुवत आणि वेदनादायक बनवणाऱ्या जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढतात. त्यात पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे खनिज देखील असतात. त्यामुळे अदमामी केवळ स्नायू तयार करत नाहीत, त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि संतुलन सुधारते. यामुळे वृद्धांना अधिक आत्मविश्वासाने चालता येते. तुम्हाला गुंतागुंतीचे जेवण शिजवण्याची गरज नाही. फक्त 5 ते 10 मिनिटे शिजवा. बीन्स काढून टाका आणि नाश्ता कोशिंबीर टॉपिंग किंवा साईड डिश म्हणून आनंद घ्या. सुजीतील स्नायूंना लवकर दुरुस्त होण्यास आणि बरे होण्यास मदत होते. पण पुढची भाजी त्याला आणखीन पुढे घेऊन जाते. हे 70 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना अशी दीर्घकालीन सहनशक्ती आणि शक्ती देते, ज्यामुळे पाय तासनतास मजबूत राहतात. परिपक्व सोयाबीन म्हणजे शिजवलेले सोयाबीन. प्रति 100 ग्रॅम मध्ये सुमारे 21 ग्रॅम प्रथिने आणि आता वनस्पती आधारित प्रथिनांचे अदम्य विजेते परिपक्व सोयाबीन आपल्या यादीत अगदी वर आहेत. एकदा पूर्णपणे वाढून पिकल्यानंतर या बीन्समुळे प्रति 100 ग्रॅम मध्ये 21 ग्रॅम प्रथिने मिळतात. हे 4 पेक्षा जास्त अंडी आणि जवळजवळ कोणत्याही भाज्यांपेक्षा जास्त आहे. ते कमी चरबीच्या माणसाशीही लढू शकते. वयाच्या 17व्या वर्षी स्नायूंच्या नुकसानीस म्हणजेच स्कार्पेनिया बरोबर लढणाऱ्या वृद्धांसाठी सोयाबीन एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. आणि हे केवळ उच्च प्रथिने नाही, हे एक संपूर्ण प्रथिने आहे. हे तुमच्या शरीराला स्नायू दुरुस्त करण्यासाठी आणि तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या 9 अत्यावश्यक अमिनो आम्लाचे योग्य संतुलन प्रदान करते. म्हणूनच संशोधक अनेकदा सोयाबीनचा मांसासारखी वागणवणारी वनस्पती म्हणतात. 2012च्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की जे लोक दररोज सोयाबीनचे प्रथिने खातात त्यांच्यात 70च्या दशकातील स्नायूंची वाढ ज्यांनी समान प्रमाणात प्रथिने खाल्ली त्यांच्या तुलनेत जास्त होते. हे सिद्ध करते की स्कार्पेनियाशी लढण्यासाठी तुम्हाला आजूबाजूच्या स्रोतांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. समजा 79 वर्षीय निवृत्त पियानोवादक अमला कुलकर्णी तिचे दैनंदिन सराव जवळजवळ सोडून दिला होता. कारण केवळ 20 मिनिटे पियानो वाजवल्यानंतर तिचे हात थरथरत असत आणि पाय आकुंचन पाळावायचे. जेव्हा तिच्या नातवाने तिला तिच्या सॅलडमध्ये आणि सूपमध्ये शिजवलेल्या सोयाबीनचा समावेश करण्यास भाग पाडले, तेव्हा तिला संशय आला. पण 3 महिन्यानंतर तिने वक्र रेषेवरून जाहीर केले की ती आता वेदनेशिवाय 1 तासापर्यंत खेळू शकते. आणि तिच्या डॉक्टरांनी देखील तिच्या स्नायूंच्या टोनमध्ये मोजता येण्यासारखी सुधारण्याची पुष्टी केली आहे. त्याने त्याच्या शेजाऱ्यांना सांगितले, असे वाटते की कोणीतरी माझे 10 वर्षाचे वय परत केले आहे. यामागे एक विज्ञान आहे. परिपक्व सोयाबीनमध्ये लुसीन समृद्ध असते, जे स्नायूंच्या प्रथिनांच्या श्लेषणावर परिणाम करते. या व्यतिरिक्त त्यात आयोफेवन असतात, जे जवळजवळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करतात, जे दोन्ही वृद्धांसाठी स्नायू निरोगी ठेवण्यास मदत करतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हाईप करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. नक्की करून सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.